पोलिसांनी अवैध दारू व्यवसाय आणि जुगार अड्ड्यांविरोधात मोठी धडक कारवाई करत गुन्हेगारी प्रवृत्तींना चांगलाच दणका दिला आहे। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कापडे आणि त्यांच्या पथकाने 26 ते 31 मे या कालावधीत विशेष मोहीम राबवली। गोपनीय माहितीच्या आधारे वायगाव, रोहिणी, देवळी शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। या कारवाईत अवैध गावठी मोहाची दारू गाळणे, देशी विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात 23 गुन्हे दाखल करण्यात आले। या धाड सत्रात तब्बल 20,72,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याशिवाय वायगाव, देवळी आणि अंदोरी परिसरातील जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी कारवाई करत 3 गुन्हे दाखल केले असून सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईलाही गती दिली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यासाठी 5 प्रस्ताव तयार करण्यात येत असून यापूर्वीच 2 जणांना तडीपार करण्यात आले आहे। गावोगावी संवाद कार्यक्रम, जनजागृती मोहीम आणि महिला दारूबंदी मंडळाच्या माध्यमातून अवैध दारू विक्री व जुगाराचे समूळ उच्चाटन करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। ठाणेदार संदीप कापडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसायाविरोधातील कारवायांना वेग आला असून सलग होत असलेल्या धाडसत्रांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी देवळी पोलिसांची ही मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। सह्याद्रीचा राखणदारकरिता संजीव वाघ, वर्धा। सत्य, संवेदनशीलता आणि समाजहिताचा आवाज पाहत रहा सह्याद्रीचा राखणदार।